जतमध्ये रोड रोमियोंचा दोष, विद्यार्थिनी असुरक्षित, पोलीस प्रशासन झोपलं आहे का, नागरिकांचा संतप्त सवाल। जत शहरातील शाळा आणि महाविद्यालयीन परिसरात रोड रोमियो आणि नशेखोर युवकांनी धुमाकूळ घातलेला असून विद्यार्थिनींची समोर येतो आहे। पोलिसांचा कोणताही धाक न उरल्याने या टवाळखोरांची हिंमत कमालीची वाढली असून जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना थेट निवेदन देऊन या गुंडगिरीला वेळीच ठेचण्याची जोरदार मागणी आता नागरिकांनी केली आहे। शाळा महाविद्यालय भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी जत शहरातील रस्त्यांवर हुल्लडबाजांचे राज्य पाहायला मिळते। भरधाव वेगाने दुचाकी चालवणे, कांठळ्या बसवणारे, हॉर्न वाजवणे, रस्त्यावर विनाकारण गर्दी करून उभे राहणे आणि सर्वात गंभीर म्हणजे विद्यार्थिनींचा पाठलाग करून अश्लील हावभाव करणे असे संतापजनक प्रकार दिवसाढवळ्या सुरू आहेत। या विकृत मानसिकतेमुळे मुलींमध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून त्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे। शाळा कॉलेजच्या परिसरात शैक्षणिक वातावरण राहण्याऐवजी भीतीचं साम्राज्य पसरलेलं आहे। अंमली पदार्थांचा उघड सुळसुळाट केवळ छेडछाडच नाही तर सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, गुटखा आणि थेट अंमली पदार्थांचे सेवन करून तरुण भाईगिरी करत फिरत आहेत। अशा नशेधुंद असलेल्या टवाळखोरांमुळे जत शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे। आमच्या मुलींनी शिक्षणासाठी घराबाहेर पडायचे कसे, असा अर्थ आणि संतप्त सवाल आता पालकांमधून उपस्थित केला जातो आहे। आता विनंती नाही, थेट कारवाई करा, नागरिकांचा थेट इशारा। या गंभीर परिस्थितीवर नागरिकांनी आणि पालकांनी एकत्र येत पोलीस प्रशासनाला खडसून जाब विचारला असून खालील मागण्यांवर तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे। पोलीस गस्त फक्त नावालाच का, शाळा सुटण्याच्या वेळेत पोलीस गाड्या केवळ फिरताना न दिसता प्रत्यक्ष चौकात पोलीस तैनात झालेच पाहिजेत। अँटी रोमियो पथक कुठे गायब आहे? प्रमुख शैक्षणिक संस्थांच्या बाहेर तातडीनं विशेष अँटी रोमियो पथक नेमा आणि टवाळखोरांचे कंबरडे मोडा, नशेखोरांना थेट तुरुंगात टाका। शहरात अंमली पदार्थ विकणाऱ्या आणि पिणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम उघडून कडक कायदेशीर बडगा उचला। तिसऱ्या डोळ्याच्या पहारा ठेवा। ज्या संवेदनशील भागात CCTV कॅमेरे नाही तिथे तात्काळ कॅमेरे बसवून गुन्हेगारांवर पाळत ठेवा। या निवेदनावर जत पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांनी स्वाक्षरी करून दखल घेतली खरी, पण आता केवळ कागदी घोडे नाचवून चालणार नाही। विद्यार्थिनींचा विश्वास परत मिळवण्यासाठी आणि शहरातील गुंडगिरी समूळ नष्ट करण्यासाठी पोलिसांना आता ॲक्शन मोडमध्ये यावंच लागेल, अन्यथा जत पॅटर्ननुसार आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे पदाधिकारी यांनी दिलेला आहे। आज आम्ही जत शहरातील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटनांच्या वतीनं पोलीस निरीक्षक जत, प्रभारी पोलीस निरीक्षक जत यांना एक निवेदन दिलेलं आहे। आज शाळा महाविद्यालये सुरू झालेली आहेत आणि शाळा महाविद्यालये सुरू झालेली आहेत किंवा क्लासेस, खाजगी क्लासेस सुद्धा आहेत। या ठिकाणी रोडचा सुळसुळाट, त्याचबरोबर नशेखोर मुलांच्या टवाळखोरांची गर्दी, तिथं होणारा नाहक पालकांना म्हणा, विद्यार्थिनींना, मुलांना होणारा त्रास, याच्या संदर्भात आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। आदरणीय साहेबांना सांगितलेलं आहे ह्याच्यावरती तातडीनं कारवाई करावी। कुणीही कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही कार्यकर्त्यानं जर त्याच्यात हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याच्यात राजकीय दबावाला बळी न पडता कडक कारवाई करावी, जेणेकरून आज आमच्याकडे बऱ्याच पालकांच्या तक्रारी आलेल्या आहेत। म्हणजे जत हायस्कूल असू दे, SRM असू दे, RR कॉलेज असू दे, कन्या महाविद्यालय असू दे, KM हायस्कूल असू दे, या सगळ्या शाळा कॉलेजेसच्या बाहेर आपल्या प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं थोडं कडक कारवाई करणं गरजेचं आहे। कारण जत शहरातल्या, आम्ही निवडणुकीच्या दरम्यान जत शहरातल्या भगिनींना आवाहन केलं होतं की आमच्या कुठल्याही भगिनीला, लहानात लहान असू दे, मोठ्या वयस्कर असू दे, कुठलाही कसल्याही पद्धतीचा त्रास झाला तर आम्ही त्यांना संरक्षण देण्याचं काम करू आणि त्याच उद्देशानं आज आम्ही यांना निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या आठवड्याभरात ह्याच्यात जर सुधारणा झाली नाही तर त्याचं तीव्र आंदोलन आम्ही सगळे मिळून करू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।